Hello students, welcome to e-learning platform once again by Automobile Engineering Department. Myself Professor KG Garsasi and I am going to teach you the subject Automobile Engine. Subject code is 22308. I have already introduced you this before the lecture. सो आपण चॅप्टर नंबर 2 बघत होतो कन्स्ट्रक्शनल फीचर्स ऑफ इंजिन कंपोनेंट्स आणि ह्या चॅप्टर नंबर 2 चा पार्ट नंबर 4 असणार आहे व्हिडिओचा. तर या लेक्चर मध्ये आपण जो टॉपिक कव्हर करणार आहे तो कुठला असणार आहे तर वॉल टायमिंग डायग्राम. तर वॉल टायमिंग डायग्राम म्हणजे काय, जे वॉलचं ओपनिंग आणि क्लोजिंग असेल ते एका स्पेसिफिक डायग्रामवर मेन्शन केलं जाते, त्याला आपण वॉल टायमिंग डायग्राम म्हणतो. तर ती वॉल टायमिंग डायग्राम फॉर पेट्रोल इंजिन कशी असणार आहे आणि वॉल टायमिंग डायग्राम फॉर डिझेल इंजिन कशी असणार आहे ते आपण या लेक्चरमध्ये कव्हर करणार आहे. वॉल टायमिंग डायग्राम म्हणजे कशी डिफाइन करता येईल बघा. अ वॉल टायमिंग डायग्राम इज अ ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ opening and closing of intake and exhaust valve of the engine. The opening and closing of the valves of the engine depend upon the movement of the piston from TDC to BDC म्हणजे top dead center to bottom dead center. This relation between piston and valves is controlled by setting a graphical representation between these two, which is known as a wall timing diagram. तर वॉल टायमिंग डायग्राम म्हणजे काय असणार आहे, तर जे आपले इनलेट वॉल्स आणि एक्झॉस्ट वॉल असणार आहे त्याचं ओपनिंग अँड क्लोजिंग एका स्पेसिफिक डायग्रामवर डिनोट केलं जाते इन प्रेझेन्स ऑफ पिस्टन टॉप डेड सेंटर अँड बॉटम डेड सेंटर. म्हणजे पिस्टनची जी टॉप डेड सेंटर टीडीसी आणि बीडीसी ह्याला कन्सिडर करून काय केलं जाणार आहे, वॉलचं ओपनिंग आणि क्लोजिंग असणार आहे ते एका स्पेसिफिक डायग्रामवर मेन्शन केलं जाते. त्या डायग्रामला आपण काय म्हणणार आहे तर वॉल टायमिंग डायग्राम म्हणणार आहे. वॉल टायमिंग डायग्राम ऑफ 4 स्ट्रोक एसआय इंजिन. म्हणजे आपण 4 स्ट्रोक एसआय इंजिनचं वर्किंग बघितलेलं आहे. 4 स्ट्रोक म्हणजे काय असणार आहे तर 4 स्ट्रोक्स असणार आहेत, सक्शन, कॉम्प्रेशन, पॉवर आणि एक्झॉस्ट हे 4 स्ट्रोक असणार आहेत. आणि एसआय इंजिन म्हणजे काय तर स्पार्क इग्निशन इंजिन, म्हणजेच काय त्याला आपण पेट्रोल इंजिन पण म्हणू शकतो. तर त्याची आपण आता काय बघणार आहे, ही थिअरॉटिकल वॉल टायमिंग डायग्राम इथं बघणार आहे. तर या डायग्राम मध्ये ऑब्झर्व केलं तर काय असणार आहे, ही जी पोझिशन आहे ह्याला म्हणायचं टॉप डेड सेंटर. त्यावेळी पिस्टन काय असणार आहे टीडीसी ला असणार आहे. टॉप डेड सेंटरची पोझिशन आहे आणि खालच्या साईडला इथं बघितलं तर काय असणार आहे, ही बीडीसी म्हणजे काय असणार आहे बॉटम डेड सेंटर पोझिशन असणार आहे. आणि इन रिलेशन विथ काय असणार आहे तर क्रँकशाफ्टचं जे रोटेशन असणार आहे ते रोटेशन आपल्याला इथं डिनोट केलेलं आहे. आणि त्याप्रमाणे काय होणार आहे तर हे जे वॉलचं ओपनिंग आणि क्लोजिंग आहे ते या डायग्राम मध्ये डिनोट केलेलं आहे. तर हा पहिल्यांदा इथं आपण बघितलं तर आयव्हीओ म्हणजे काय, इनलेट वॉल ओपन. तर इनलेट वॉल ओपन कधी होणार आहे, ऍट टीडीसी. ही पोझिशन कुठली असणार आहे तर टॉप डेड सेंटरला इनलेट वॉल ओपन होणार. तर आपण वर्किंग मध्ये बघितलेलं आहे सक्शन स्ट्रोकच्या स्टार्टिंगला काय होणार आहे, इनलेट वॉल ओपन होणार आहे आणि जे एअर आणि फ्युएलचं मिक्सचर असणार आहे ते इंजिनच्या आतमध्ये येणार. म्हणजे हा इनलेट वॉल कधी ओपन होणार आहे, जेव्हा पिस्टन करेक्टली टॉप डेड सेंटरला असणार आहे त्यावेळी हा काय होणार आहे, इनलेट वॉल तिथं ओपन होणार. त्याच्यानंतर काय होणार आहे, पिस्टन इनलेट वॉल ओपन झाल्यानंतर टॉप डेड सेंटर पासून बॉटम डेड सेंटरला मूव्ह होणार आहे. त्यावेळी सक्शन स्ट्रोक इथं कम्प्लीट होणार. म्हणजे हा इथं तुम्हाला दिसत असेल हा टोटल असणार आहे सक्शन स्ट्रोक. सक्शन स्ट्रोक कधी कव्हर होणार आहे, ज्यावेळी पिस्टन तुमचा टॉप डेड सेंटर पासून बॉटम डेड सेंटरला मूव्ह होणार आहे. मग आता पिस्टन कुठं आला, परत बॉटम डेड सेंटरला इथं मूव्ह आला. त्यावेळी इथं काय होणार आहे तर आयव्हीसी म्हणजे काय, इनलेट वॉल क्लोजेस. म्हणजे ज्यावेळी पिस्टन टॉप डेड सेंटर पासून बॉटम डेड सेंटरला येणार त्यावेळी काय होणार आहे, सक्शन स्ट्रोक कम्प्लीट होणार आणि इनलेट वॉल जो ओपन झालेला तो काय होणार आहे इथं क्लोज होणार आहे. तो कधी होणार आहे तर करेक्ट 180 डिग्रीला म्हणजे हाफ सर्कल रोटेशन. इथून इथं जर आपण ऑब्झर्व केलं तर हे काय हाफ सर्कल रोटेशन आहे आणि करेक्ट इथं काय होणार आहे तर इनलेट वॉल क्लोज होणार आहे. म्हणजे इथं सक्शन स्ट्रोक कम्प्लीट होणार आहे. आता परत पिस्टन काय होते, सक्शन स्ट्रोक कम्प्लीट झाल्यानंतर पुढचा स्ट्रोक कुठला असणार आहे, कॉम्प्रेशन स्ट्रोक. मग कॉम्प्रेशन स्ट्रोकला परत काय होणार आहे, पिस्टन बॉटम डेड सेंटर पासून टॉप डेड सेंटरला मूव्ह होणार आहे. म्हणजे इथं हा कॉम्प्रेशन स्ट्रोक चालू झाला, इथं दिसत असेल हा जो असणार आहे हा टोटल कॉम्प्रेशन स्ट्रोक असणार.
आणि ॲट द एंड ऑफ कॉम्प्रेशन स्ट्रोक म्हणजे इथं जर बघितलं तर इथं काय होणार आहे, जेव्हा क्रँकशाफ्टचं एक फुल रोटेशन होणार आहे 360 डिग्री कंप्लीट होणार आहे, त्यावेळी काय होणार आहे, हा कॉम्प्रेशन स्ट्रोक कंप्लीट होणार आहे. आणि ॲट द एंड ऑफ कॉम्प्रेशन स्ट्रोक इथं काय होणार तर IS म्हणजे काय, इग्निशन स्टार्ट. म्हणजे इथं काय होणार आहे, ॲट द एंड ऑफ कॉम्प्रेशन स्ट्रोक स्पार्क प्लग मधून काय होणार आहे, स्पार्क पडणार आहे आणि त्यामुळं काय होणार आहे, जे एअर फ्युएलचं मिक्सर असणार आहे तिथं बर्न होणार. तर इथं ते डिनोट केलेलं आहे. IS म्हणजे काय, इग्निशन स्टार्ट. तर कॉम्प्रेशन स्ट्रोक कंप्लीट झाल्यानंतर स्पार्क पडल्यानंतर काय होणार आहे, गॅसेस बर्न होणार आहेत आणि त्यामुळे परत पिस्टन काय होणार आहे, TDC पासून BDC ला मूव्ह होणार आणि त्यावेळी कुठला स्ट्रोक चालू होणार आहे तर एक्सपान्शन स्ट्रोक किंवा पॉवर स्ट्रोक चालू होणार आहे. तर इथं आपण ऑब्झर्व केलं तर हा काय असणार आहे, एक्सपान्शन स्ट्रोक किंवा पॉवर स्ट्रोक असणार. त्यावेळी परत पिस्टन काय होणार आहे, TDC पासून BDC ला इथं मूव्ह होणार आहे. म्हणजे पिस्टन TDC पासून BDC ला मूव्ह झाला की काय होणार, हा एक्सपान्शन स्ट्रोक असेल किंवा पॉवर स्ट्रोक असेल तो कंप्लीट होणार. मग ऍट द एंड ऑफ पॉवर स्ट्रोक इथं काय होणार आहे, EVO म्हणजे काय असणार आहे, एक्झॉस्ट वॉल ओपन. इथं जो एक्झॉस्ट वॉल असणार आहे तो एक्झॉस्ट वॉल ओपन होणार आहे आणि त्यावेळी काय चालू होणार आहे, परत एक्झॉस्ट स्ट्रोक चालू होणार आहे. म्हणजे परत इथून पुढे बघितलं तर पिस्टन परत BDC पासून TDC ला मूव्ह होणार आहे आणि इथं एक्झॉस्ट स्ट्रोक काय होणार आहे, चालू होणार. आणि परत पिस्टन TDC ला आला की काय होणार आहे, इथं एक्झॉस्ट स्ट्रोक कंप्लीट होणार आहे आणि त्यावेळी काय होणार आहे, EVC म्हणजे एक्झॉस्ट वॉल क्लोज होणार आहे. तर अशा प्रकारे हे आपण ग्राफिकल रिप्रेझेंटेशन डिनोट करतो थेरॉटिकल वॉल टायमिंग डायग्रामचे. इथं तुम्हाला दिसत असेल IVO म्हणजे काय, इनलेट वॉल ओपन ऍट TDC 0 डिग्रीला. म्हणजे इथं स्टार्टिंगला काय असणार आहे, 0 डिग्री असणार आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे इनलेट वॉल क्लोजेस ऍट BDC 180 डिग्री. म्हणजे हा इनलेट वॉल क्लोज होणार आहे बॉटम डेड सेंटरला आणि तेव्हा क्रँकशाफ्टचं रोटेशन किती झालेलं असणार आहे, 180 डिग्री. त्याच्यानंतर IS म्हणजे काय, इग्निशन स्टार्ट ऍट TDC 360 डिग्री. म्हणजे इग्निशन स्टार्ट इथं बघितलं तर इथं इग्निशन स्टार्ट होणार आहे ऍट TDC टॉप डेड सेंटरला स्टार्ट होणार आहे आणि त्यावेळी क्रँकशाफ्ट किती रोटेट झालेले असणार आहे तर 360 डिग्री. म्हणजे एक कम्प्लीट रिव्हॉल्युशन कम्प्लीट झालेलं असणार आहे. त्याच्यानंतर एक्झॉस्ट वॉल ओपन ऍट BDC 540 डिग्री. म्हणजे इथं एक्झॉस्ट वॉल ओपन होणार आहे ऍट BDC आणि त्यावेळी क्रँकशाफ्टचं रोटेशन किती झालेलं असणार आहे, 540 डिग्री. आणि नेक्स्ट असणार आहे ते एक्झॉस्ट वॉल क्लोजेस ऍट TDC 720 डिग्री. म्हणजे इथं एक्झॉस्ट वॉल क्लोज होणार आहे ऍट TDC टॉप डेड सेंटरला इथं क्लोज होणार आहे आणि त्यावेळी क्रँकशाफ्टची 2 रोटेशन कंप्लीट झालेली असणार. म्हणजे एक सायकल तिथं काय झालेली असणार आहे, कंप्लीट झालेली असणार आहे आणि त्यावेळी 720 डिग्री काय झालेले असणार आहेत, क्रँकशाफ्टचे कंप्लीट झालेले असणार. तर ही अशी आपण थेरॉटिकल वॉल टायमिंग डायग्राम डिनोट करू शकतो. तर नेक्स्ट वन आहे ऍक्च्युअल वॉल टायमिंग डायग्राम. तर आपण जी थिअरॉटिकल वॉल टायमिंग डायग्राम मगाशी बघितली आणि ऍक्च्युअल वॉल टायमिंग डायग्राम आता आपण बघणार. त्याच्यामध्ये काय असणार आहे तर अँगलचा फरक असतो. म्हणजे इनलेट वॉल ओपन क्लोज कधी होणार, एक्झॉस्ट वॉल ओपन क्लोज कधी होणार, ह्याच्यामध्ये अँगलचा फरक असतो. तर हा फरक कशासाठी केलेला आहे, त्यामुळे काय होणार आहे, जी इंजिनची इफिशियन्सी असणार आहे ती इंजिनची इफिशियन्सी इन्क्रीज होणार आहे, त्यासाठी हा फरक केलेला आहे. तर आता स्टार्टिंगला आपण फर्स्ट वन बघितलं तर इथं काय असणार आहे, फर्स्ट वन इनलेट वॉल ओपन. तर इनलेट वॉल हा करेक्ट TDC ला ओपन न होता काय होणार आहे, TDC ला पिस्टन यायच्या आधीच 20 डिग्री इथं ओपन होणार आहे. म्हणजे इथं जर ऑब्झर्व केलं इनलेट वॉल ओपन 20 डिग्री बिफोर TDC. म्हणजे TDCच्या आधीच काय होणार आहे, इथं इनलेट वॉल ओपन झालेला आहे 20 डिग्री बिफोर. त्यामुळं काय होणार आहे तर जास्त अमाऊंट ऑफ एअर फ्युएलचं मिक्सर काय होणार आहे, इंजिन मध्ये आत येणार आहे. म्हणजे एअर फ्युएलचं जे मिक्सर असणार आहे ते जास्त प्रमाणात आत आल्यामुळे काय होणार आहे तर इंजिनची इफिशियन्सी असणार आहे किंवा इकॉनॉमी असणार आहे ती इफिशियन्सी इन्क्रीज होणार आहे. त्यामुळे इनलेट वॉल हा काय होणार आहे, 20 डिग्री बिफोर TDC ओपन होणार आहे. आणि त्याच्यानंतर पुढं सक्शन स्ट्रोक चालू होणार आहे आणि सक्शन स्ट्रोक नंतर इनलेट वॉल क्लोज कधी होणार आहे तर इथं BDC ला क्लोज होणार नाही, तर BDCच्या पुढं 35 डिग्रीला क्लोज होणार आहे. म्हणजे इथं जर ऑब्झर्व केलं इनलेट वॉल क्लोजेस 35 डिग्री आफ्टर BDC. म्हणजे BDC नंतर काय होणार आहे, 35 डिग्रीला हा इनलेट वॉल क्लोज होणार आहे. त्यामुळे काय होणार आहे तर जास्त अमाऊंट ऑफ एअर फ्युएल मिक्सर इंजिन मध्ये आत येणार आणि इंजिनची इफिशियन्सी वाढणार आहे. त्यासाठी हा इनलेट वॉलचा जो ओपनिंगचा पिरियड असणार आहे किंवा इनलेट वॉल जो ओपन राहणार तो पिरियड असणार तो या ऍक्च्युअल वॉल टायमिंग डायग्राम मध्ये इन्क्रीज केलेला आहे, जेणेकरून काय होईल तर इंजिनची इफिशियन्सी वाढणार आहे. त्याच्यानंतर काय होणार, इथं कंटिन्युअस कॉम्प्रेशन स्ट्रोक चालू होणार आहे. त्याच्यानंतर इथं ऑब्झर्व केलं तर इग्निशन स्टार्ट.
तर इग्निशन स्टार्ट कधी होणार आहे, TDC ला न होता काय होणार आहे, 35 डिग्री बिफोर TDC. म्हणजे इग्निशन स्टार्ट इथं जर आपण बघितलं तर 35 डिग्री बिफोर TDC, म्हणजे हा TDC आहे, TDCच्या आधीच 35 डिग्रीला काय होणार आहे, इग्निशन स्टार्ट होणार आहे. म्हणजे इथं स्पार्क पडणार आहे. म्हणजे कॉम्प्रेशन स्ट्रोक कंप्लीट व्हायच्या आधीच तिथं काय होणार आहे, इंजिन मध्ये स्पार्क पडणार आहे. आणि त्यामुळे काय होणार आहे, जे टोटल एअर फ्युएल मिक्सचर इंजिन मध्ये आत आलेलं ते कम्प्लिटली बर्न होणार आहे. जर इथं स्पार्क पडला तर ते एअर फ्युएल मिक्सचर कम्प्लिटली बर्न होणार नाही. इथं जर आपण आधी स्पार्क पाडला इंजिन मध्ये तर काय होणार आहे, जे एअर फ्युएलचं मिक्सचर असणार आहे ते कम्प्लिटली काय होणार आहे, इथं बर्न होणार. त्यामुळे जे इग्निशन स्टार्ट होणार आहे ते 35 डिग्री बिफोर TDC स्टार्ट होणार आहे इन केस ऑफ 4 स्ट्रोक SI इंजिन. त्याच्यानंतर नेक्स्ट इथं पुढं काय होणार आहे, एक्सपान्शन स्ट्रोक म्हणजे पॉवर स्ट्रोक चालू होणार आहे. आणि त्याच्यानंतर काय होणार आहे तर एक्झॉस्ट वॉल ओपन. म्हणजे एक्झॉस्ट वॉल ओपन कधी होणार आहे तर 35 डिग्री बिफोर BDC. म्हणजे थेरॉटिकल वॉल टायमिंग डायग्राम मध्ये आपण बघितलेलं की एक्झॉस्ट वॉल करेक्टली इथं BDC ला ओपन होत होता. तर ऍक्च्युअल वॉल टायमिंग डायग्राम मध्ये काय होणार आहे, तो BDCच्या आधीच 35 डिग्री ओपन होणार आहे. त्यामुळे काय होणार आहे, जे एक्झॉस्ट गॅसेस सगळे तयार झालेले आहेत ते सगळे टोटली इंजिन मधून बाहेर पडणार आहेत. एक्झॉस्ट वॉलचा जो ओपनिंगचा पिरियड असणार तो याच्यामध्ये काय ठेवलेला आहे, जास्त ठेवलेला आहे. त्यामुळे काय होईल तर जे एक्झॉस्ट गॅसेस सगळे इंजिन मध्ये तयार झालेले आहेत ते टोटल सगळे एक्झॉस्ट गॅसेस काय होतील, इंजिन मधून बाहेर पडतील. त्यासाठी हा एक्झॉस्ट वॉल काय होणार आहे, 35 डिग्री बिफोर BDC ओपन होणार आहे. त्याच्यानंतर इथं पुढं कंटिन्युअस हा एक्झॉस्ट स्ट्रोक चालू होईल. आणि एक्झॉस्ट वॉल कधी क्लोज होणार आहे तर TDC ला क्लोज न होता काय होणार आहे, तो TDCच्या पुढं 10 डिग्री इथं क्लोज होणार आहे. म्हणजे TDC च्या पुढं 10 डिग्री म्हणजे काय, ज्यावेळी सक्शन स्ट्रोक चालू असणार आहे त्यावेळी एक्झॉस्ट वॉल पण इथं क्लोज झालेला नसणार आहे टोटली. तो 10 डिग्री पर्यंत काय असणार आहे, ओपन असणार आहे सक्शन स्ट्रोक मध्ये. त्यामुळे काय होणार आहे, टोटल जे एक्झॉस्ट वॉलचं ओपनिंग असणार आहे ते इन्क्रीज होणार आहे. आणि त्यामुळे इंजिन मधून जे सगळे एक्झॉस्ट गॅसेस असणार आहेत ते सगळे एक्झॉस्ट गॅसेस काय होणार आहे, बाहेर पडणार आहे. तर इथं आपण ऑब्झर्व केलं तर हा इनलेट वॉल काय आहे, हा 20 डिग्री एक्झॉस्ट स्ट्रोक मध्ये पण ओपन आहे. आणि हा जो एक्झॉस्ट वॉल आहे हा 10 डिग्री काय असणार आहे तर इनलेट स्ट्रोक मध्ये पण काय असणार आहे किंवा सक्शन स्ट्रोक मध्ये पण काय असणार आहे, ओपन असणार. म्हणजे हा जो पिरियड आपण बघितला 20 डिग्री आणि हा 10 डिग्री म्हणजे टोटल 30 डिग्री इथं जर आपण ऑब्झर्व केलं तर यावेळी इनलेट वॉल पण ओपन असणार आहे आणि एक्झॉस्ट वॉल पण काय असणार आहे, ओपन असणार आहे. हे जे टोटल 30 डिग्री असणार आहे हे 20 डिग्री आणि हे 10 डिग्री म्हणजे टोटल किती झाले, हे 30 डिग्री. या 30 डिग्रीला काय असणार आहे, इथं इनलेट वॉल पण ओपन असणार आहे आणि हा एक्झॉस्ट वॉल पण काय असणार आहे, ओपन असणार आहे. त्यामुळे या जो 30 डिग्रीचा हा जो अँगल आहे त्याला काय म्हणायचं तर वॉल ओव्हरलॅप. वॉल ओव्हरलॅप म्हणजे काय, त्यावेळी इनलेट वॉल आणि एक्झॉस्ट वॉल दोन्ही पण ओपन असणार आहे. त्या पिरियडला आपण काय म्हणतोय तर वॉल ओव्हरलॅप. आणि हा वॉल ओव्हरलॅप किती आहे, टोटल 30 डिग्रीचा असणार आहे इन केस ऑफ ऍक्च्युअल वॉल टायमिंग डायग्राम. नेक्स्ट वन आहे वॉल टायमिंग डायग्राम फॉर 4 स्ट्रोक CI इंजिन. 4 स्ट्रोक म्हणजे काय, 4 स्ट्रोक असणार आहेत सेम. सक्शन, कॉम्प्रेशन, पॉवर आणि एक्झॉस्ट हे 4 स्ट्रोक असणार आहेत. आणि CI इंजिन म्हणजे काय, कॉम्प्रेशन इग्निशन इंजिन किंवा त्यालाच आपण काय म्हणतो तर डिझेल इंजिन. तर त्याची थेरॉटिकल वॉल टायमिंग डायग्राम इथं तुम्हाला फिगर मध्ये दिसत असेल. तर इथं काय असणार आहे, वर टॉपला टॉप डेड सेंटर असणार आहे, खाली बॉटम डेड सेंटर असणार आहे. या दोन पिस्टनच्या पोझिशन असणार आहे TDC आणि BDC. त्याप्रमाणे काय होणार आहे, जे क्रँकशाफ्टचं रोटेशन असणार आहे हे क्रँकशाफ्टचं रोटेशन इथं आपण डिनोट केलेलं आहे. आणि त्याप्रमाणे वॉलचं ओपनिंग आणि क्लोजिंग इथे दाखवलेलं आहे. तर इथं स्टार्टिंगला काय असणार आहे, TDC ला इनलेट वॉल ओपन होणार आहे. म्हणजे पिस्टन जेव्हा TDC ला असणार त्यावेळी इथं इनलेट वॉल ओपन होणार आहे. म्हणजे काय, इनलेट वॉल ओपन ऍट TDC. आणि क्रँकशाफ्टचं रोटेशन किती झालेलं असणार, त्यावेळी 0 डिग्री झालेलं असणार आहे. इनलेट वॉल ओपन झाला की काय होणार आहे, डिझेल इंजिन मध्ये फक्त एअर आत येते. पेट्रोल इंजिन मध्ये काय होणार आहे, एअर आणि फ्युएलचं मिक्सचर आत येते. डिझेल इंजिन मध्ये काय होणार आहे, फक्त एअर आत येणार. एअर आत आल्यानंतर काय होणार, पिस्टन TDC पासून इथं BDC ला मूव्ह व्हायला चालू होणार. त्यावेळी इथं सक्शन स्ट्रोक काय होणार आहे, कम्प्लीट होणार आहे. जेव्हा पिस्टन इथं BDC ला येणार त्यावेळी काय होणार आहे, सक्शन स्ट्रोक कम्प्लीट होणार आहे. आणि त्यावेळी काय होणार, हा IVC म्हणजे इनलेट वॉल क्लोज होणार आहे. इनलेट वॉल क्लोजेस ऍट BDC 180 डिग्री. म्हणजे इथं बॉटम डेड सेंटरला जेव्हा पिस्टन येणार त्यावेळी इनलेट वॉल क्लोज होणार आहे. आणि त्यावेळी टोटल क्रँक शाफ्ट रोटेशन किती झालेलं असणार आहे तर 180 डिग्री झालेलं असणार. त्याच्यानंतर परत पिस्टन काय होणार आहे,
BDC पासून TDC ला मूव्ह व्हायला चालू होणार आणि त्यावेळी इथं काय होणार आहे तर कॉम्प्रेशन स्ट्रोक स्टार्ट होणार आहे. मग ऍट द एंड ऑफ कॉम्प्रेशन स्ट्रोक काय होणार आहे इथं फ्युएल इंजेक्शन होणार आहे. म्हणजे जो इंजेक्टर असणार आहे तो इंजेक्टर काय करणार आहे तर फ्युएल इथं इंजेक्ट करणार आहे ऍट द एंड ऑफ कॉम्प्रेशन स्ट्रोक. म्हणजे फ्युएल इंजेक्शन इंजेक्ट द फ्युएल ऍट TDC 360 डिग्री. म्हणजे एक क्रँकशाफ्ट रोटेशन इथं कंप्लीट झालेलं असणार आहे आणि त्यावेळी काय होणार आहे फ्युएल इंजेक्टर इथं फ्युएल इंजेक्ट करणार आहे. फ्युएल इंजेक्टरनं फ्युएल इंजेक्ट केल्यामुळे काय होणार ते फ्युएल बर्न होणार आहे आणि पुढं काय होणार आहे पॉवर स्ट्रोक इथं चालू होणार आहे. पॉवर स्ट्रोकच्या वेळी परत पिस्टन TDC पासून इथं BDC ला मूव्ह होणार आहे आणि ऍट द एंड ऑफ पॉवर स्ट्रोक काय होणार आहे इथं EVO म्हणजे एक्झॉस्ट वॉल्व ओपन होणार आहे. एक्झॉस्ट वॉल्व ओपन झाला की काय होणार आहे जे सगळे एक्झॉस्ट गॅसेस असणार आहेत ते इंजिन मधून बाहेर पडायला चालू होणार. त्यावेळी परत पिस्टन BDC पासून TDC ला मूव्ह होणार आहे. त्यावेळी इथं एक्झॉस्ट स्ट्रोक चालू होणार आहे आणि ऍट द एंड ऑफ एक्झॉस्ट स्ट्रोक काय होणार आहे तर हा एक्झॉस्ट वॉल्व क्लोज होणार आहे. म्हणजे EVC काय होणार आहे हा एक्झॉस्ट वॉल्व इथं क्लोज होणार आहे आणि त्यावेळी क्रँकशाफ्टचं रोटेशन किती झालेलं असणार आहे 720 डिग्री. म्हणजे क्रँकशाफ्ट टोटली 2 वेळा रोटेट झालेली असणार. म्हणजे एक्झॉस्ट वॉल्व क्लोजेस ॲट TDC 720 डिग्री. म्हणजे इथं जर ऑब्झर्व केलं तर TDC ला एक्झॉस्ट वॉल्व क्लोज होणार आहे आणि क्रँकशाफ्टचं रोटेशन किती झालेलं असणार आहे 720 डिग्री झालेलं असणार आहे. तर ही आपण अशी थेरॉटिकल वॉल टायमिंग डायग्रॅम या ग्राफिकल रिप्रेझेंटेशन थ्रू डिनोट करू शकतो. आहे ऍक्च्युअल वॉल टायमिंग डायग्राम ऑफ 4 स्ट्रोक CI इंजिन. म्हणजे थेरॉटिकल वॉल टायमिंग डायग्राम आणि ऍक्च्युअल वॉल टायमिंग डायग्राम मध्ये काय असणार आहे जे वॉल ओपनिंग आणि क्लोजिंगचे जे अँगल्स असणार आहेत त्याच्यामध्ये चेंज असणार आहे जेणेकरून काय होणार आहे तर इंजिनची इफिशियन्सी असणार आहे ती इंजिनची इफिशियन्सी काय झाली पाहिजे इन्क्रीज झाली पाहिजे. तर स्टार्टिंगला आपण बघितलं तर हा इनलेट वॉल ओपन कधी होणार आहे तर 25 डिग्री बिफोर TDC. म्हणजे हा जो इथं TDC असणार आहे तुमचा हा ह्याच्या आधीच इनलेट वॉल इथं ओपन होणार आहे 25 डिग्री बिफोर TDC. त्यामुळे काय होणार आहे तर मॅक्झिमम अमाऊंट ऑफ एअर काय होणार आहे इंजिन मध्ये आत येणार आहे त्यामुळे काय होणार आहे इंजिनची इफिशियन्सी तिथं इन्क्रीज होणार. हा इनलेट वॉल ओपन झाल्यानंतर पुढे काय होणार आहे हा सक्शन स्ट्रोक इथं चालू होणार आहे. त्याच्यानंतर काय होणार आहे हा सक्शन स्ट्रोक इथं TDC ला क्लोज होणार आहे किंवा संपणार आहे. तरी पण काय होणार आहे हा इनलेट वॉल पुढे ओपन असणार आहे अप टू द 30 डिग्री बिफोर आफ्टर BDC. म्हणजे इनलेट वॉल क्लोज कधी होणार आहे 30 डिग्री आफ्टर BDC. म्हणजे BDC नंतर 30 डिग्रीला काय होणार आहे हा इनलेट वॉल इथं क्लोज होणार आहे. त्यामुळे काय होणार आहे इनलेट वॉल हा मॅक्झिमम पिरियड साठी ओपन राहणार आहे आणि त्यामुळे काय होणार आहे तर मॅक्झिमम अमाऊंट ऑफ एअर आत इंजिन मध्ये येणार आहे आणि त्यामुळे इंजिनची इफिशियन्सी काय होणार आहे तिथं इन्क्रीज होणार. त्याच्यानंतर हा इथं कॉम्प्रेशन स्ट्रोक चालूच असणार आहे. त्याच्यानंतर ऍट द एंड ऑफ कॉम्प्रेशन स्ट्रोक इथं काय होणार आहे FVO म्हणजे फ्युएल इंजेक्टर्स ओपन. फ्युएल इंजेक्टर ओपन कधी होणार आहे तर TDC ला ओपन होता काय होणार आहे 5 डिग्री बिफोर TDC. म्हणजे फ्युएल जो वॉल असणार आहे किंवा फ्युएल इंजेक्टर ओपन कधी होणार आहे 5 डिग्री बिफोर TDC. म्हणजे TDC च्या अगोदरच 5 डिग्री काय होणार आहे हा फ्युएल इंजेक्टर ओपन होणार. त्यामुळे जी एअर टोटली कॉम्प्रेस झालेली असणार आहे ती हॉट झालेली असणार आहे त्याच्यामध्ये फ्युएल इंजेक्ट केलं की काय होणार आहे ते फ्युएल लगेच काय होणार आहे बर्न होणार आहे आणि त्यामुळे काय होणार आहे इथं पॉवर स्ट्रोक चालू होणार आणि त्यामुळे काय होणार आहे परत पिस्टन TDC पासून BDC ला मुवायला चालू होणार आणि फ्युएल वॉल क्लोज कधी होणार आहे तर 25 डिग्री आफ्टर TDC. म्हणजे TDC नंतर काय होणार आहे 25 डिग्रीला हा फ्युएल इंजेक्टर इथं क्लोज होणार आहे. त्याच्यानंतर इथं कंटिन्युअसली पिस्टन TDC पासून BDC ला मुवायला चालू होणार आहे. इथं पॉवर स्ट्रोक चालूच असणार आहे. त्याच्यानंतर पिस्टन BDC ला आला की काय होणार आहे इथं पॉवर स्ट्रोक संपणार आहे. तर पॉवर स्ट्रोक संपायच्या आधीच इथं काय होणार आहे हा जो एक्झॉस्ट वॉल असणार आहे तो एक्झॉस्ट वॉल ओपन होणार. तो कधी होणार आहे तर 45 डिग्री बिफोर BDC. म्हणजे या BDC च्या अगोदरच एक्झॉस्ट वॉल ओपन होणार आणि त्यामुळे काय होणार आहे जे एक्झॉस्ट गॅसेस तयार झालेले आहेत ते सगळे एक्झॉस्ट गॅसेस काय होणार आहेत इंजिन मधून बाहेर पडायला चालू होणार आहे. त्याच्यानंतर काय होणार आहे हा इथं एक्झॉस्ट स्ट्रोक कंटिन्युअस चालू असणार आहे आणि त्याच्यानंतर काय होणार आहे जेव्हा हा पिस्टन परत TDC ला येईल त्यावेळी तर एक्झॉस्ट स्ट्रोक कंप्लीट होणार आहे तरी पण हा एक्झॉस्ट वॉल क्लोज होणार नाही. एक्झॉस्ट वॉल क्लोज कधी होणार आहे 15 डिग्री आफ्टर TDC. म्हणजे TDC नंतर परत 15 डिग्रीला काय होणार आहे हा एक्झॉस्ट वॉल इथं क्लोज होणार आहे. त्यामुळे काय होणार आहे जे सगळे एक्झॉस्ट गॅसेस असणार आहेत ते सगळे एक्झॉस्ट गॅसेस इंजिन मधून बाहेर पडणार आहे. तर हा जर वॉल ओव्हरलॅपचा पिरियड मगाशी मी सांगितलं तर या केसमध्ये वॉल ओव्हरलॅपचा पिरियड किती असणार आहे हा जो इनलेट वॉल काय असणार आहे 25 डिग्री
बिफोर टीडीसी ओपन होणार, म्हणजे इनलेट वॉल ओपन कधी होणार आहे 25 डिग्री बिफोर टीडीसी. या टीडीसीच्या अगोदर 25 डिग्री हा इनलेट वॉल ओपन होणार आहे. आणि एक्झॉस्ट वॉल क्लोज कधी होणार आहे 15 डिग्री आफ्टर टीडीसी, म्हणजे टीडीसी नंतर 15 डिग्रीला हा एक्झॉस्ट वॉल क्लोज होणार आहे. म्हणजे टोटल हे 25 डिग्री आणि हे 15 डिग्री, टोटल काय असणार आहे 40 डिग्री मध्ये काय असणार आहे, हा इनलेट वॉल पण ओपन असणार आहे आणि एक्झॉस्ट वॉल पण ओपन असणार आहे. तर त्या पिरियडला आपण काय म्हणणार आहे, वॉल ओव्हरलॅप म्हणणार आहे. आणि तो पिरियड किती असणार आहे डिझेल इंजिन साठी, टोटल 40 डिग्रीचा असणार आहे. तर अशा प्रकारे ही आपण ऍक्च्युअल वॉल टायमिंग डायग्राम असणार आहे ती ग्राफिकली रिप्रेझेंट करू शकतो. आणि हे अँगल चेंज करण्यामागं कारण काय, तर त्यामुळे काय होणार आहे मॅक्झिमम अमाऊंट ऑफ जी एअर असणार आहे ती एअर आतमध्ये येणार आहे आणि त्यामुळे काय होणार आहे इंजिनची इफिशियन्सी वाढणार आहे. सेम एक्झॉस्ट वॉलचा अँगल का चेंज केलेला आहे, तर जे टोटल सगळे एक्झॉस्ट गॅसेस तयार झालेले आहेत ते सगळे एक्झॉस्ट गॅसेस इंजिन मधून बाहेर पडावे, त्यासाठी हा एक्झॉस्ट वॉलचा अँगल आपण इथं ऍक्च्युअल इंजिन वर्किंग मध्ये इन्क्रीज केलेला आहे.